मित्रांनो, महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर आता लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार अशी न्यूज पुढे आली होती, ज्यामुळे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं होतं। नेमक्या कोणत्या महिलांच्या अर्जांची छाननी होणार आणि कोणत्या महिला ह्या योजनेच्या लाभार्थी यादीतून बाद होणार ह्याबाबत उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली। संजय राऊत यांनी महायुती सरकारच्या नेत्यांवर निशाणा साधला। जेव्हा महायुती सरकारमधील नेत्यांना मते हवी होती तेव्हा त्यांनी एकही निकष लावला नाही, मात्र आता पुन्हा सत्तेत आल्यानंतर आता निकषांवर निकष ते लावत आहेत, अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी महायुती सरकारच्या नेत्यांवर टीका केली। संजय राऊत यांच्या ह्या वक्तव्यानंतर चित्रा वाघ यांनी यावर स्पष्टीकरण देताना म्हटले की ज्या पुरुषांनी महिलांच्या नावाने अर्ज करून चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ मिळवलाय, केवळ आणि केवळ त्याच अर्जांची छाननी केल्या जाणार आहे। चित्रा वाघ यांनी स्पष्ट वक्तव्य करताना म्हटले की ज्या महिलांनी आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवलेला आहे आणि त्यांनी फॉर्म भरताना अगदी योग्य माहिती दिली होती, हमीपत्रामध्ये नमूद असलेल्या गोष्टींची पूर्तता ज्या महिला करत आहेत, अशा महिलांना कुठलीच चिंता करण्याची गरज नाही। मात्र सर्वेक्षणादरम्यान असे देखील आढळून आले आहे की अनेक डुप्लिकेट फॉर्म भरण्यात आले आहेत। अनेक पुरुषांनी तर महिलांच्या नावावर फॉर्म भरलेले आहेत, तेव्हा केवळ अशाच अर्जांची छाननी होणार आहे। पुढे चित्रा वाघ हे देखील म्हणाल्या की संजय राऊतांना महाराष्ट्रात सुरू असलेली लाडकी बहीण योजना बंद करायची आहे, म्हणूनच ते अशा प्रकारची बेताल वक्तव्य करताना दिसतात। मात्र आम्ही कुठल्याच परिस्थितीत ही योजना बंद होऊ देणार नाही। मित्रांनो, महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी 5 महिन्यांचे एकूण 7,500 रुपये जवळपास 2.5 कोटी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले। सोबतच विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेदरम्यान महायुती सरकारच्या नेत्यांनी लाडक्या बहिणींना दरमहा मिळणारा 1,500 रुपयांचा हप्ता आम्ही 2,100 रुपयाचा करणार आहोत अशी मोठी घोषणा देखील केली। आणि ह्या घोषणेचा परिणाम असा झाला की महायुती सरकारला लाडक्या बहिणींनी तब्बल 203 जागांवर नेलं। मात्र महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत येताच निकष आणि अर्जांची छाननी ह्यावर चर्चा सुरू झाली। मात्र अशा प्रकारच्या बातम्यांवर आणि चर्चांवर माजी महिला बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी अशी कोणतीही छाननी होणार नाही असं स्पष्ट केलं। ज्या ठिकाणी संबंधित तक्रार येईल केवळ त्याच अर्जाची छाननी आम्ही करणार आहोत असे देखील आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले। पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देताना त्या म्हणाल्या की 2.5 कोटी अर्जांची पुन्हा तपासणी करणे, महिलांची किंवा लाभार्थ्यांची छाननी होणे हे शक्यही नाहीये आणि तसं काही करण्याचा आमचा विचार देखील नाहीये। आज त्या महिला 5 महिन्यापासून लाभ घेत आहेत आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढे मागे कधीही त्या संदर्भातली एखादी कुठलीही स्पेसिफिक तक्रार जर आली तर त्या संदर्भातला केवळ तेवढ्या पुरतीचाच स्क्रुटिनी करण्याचा आम्ही निर्णय घेऊ शकतो। म्हणजेच उदाहरणार्थ एखाद्या XYZ जिल्ह्यातल्या 100 लाभार्थ्यांबद्दल जर तक्रार आली तर त्या 100 लाभार्थ्यांपुरतीची चौकशी आम्ही करण्याचा निर्णय घेऊ शकतो। मित्रांनो, अजूनही अशी बहुसंख्य जनता आहे जिला लाडकी बहीण योजनेचे निकष काय आहेत ते देखील माहिती नाहीये, तर ते सर्वप्रथम आपण जाणून घेऊया। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची सर्वात महत्त्वाची अट म्हणजे सदर महिला ही महाराष्ट्रातील रहिवाशी असणे आवश्यक आहे। तसेच वयाची किमान 21 वर्षे पूर्ण ते कमाल वय 60 वर्षे पूर्ण असावं। कुटुंबाचे एकत्रितरित्या जे उत्पन्न आहे ते 2.5 लाख रुपयांच्या आत असावं। तसेच एकाच कुटुंबातील 2 महिलांनाच लाभ घेता येईल। मित्रांनो, जसे हे पात्रतेचे निकष आहेत तसेच अपात्रतेचे निकष देखील जाणून घेऊया। लाडकी बहीण योजनेकरिता अपात्र कोण, तर ज्या कुटुंबाचं एकत्रितरित्या उत्पन्न 2.5 लाख रुपयांहून अधिक असेल। तसेच नोकरदार महिलांना लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळणार नाही। तसेच एखाद्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरत असेल तर ते ह्या योजनेतून बाद होणार। कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी असेल किंवा निवृत्ती वेतन घेत असेल तरी देखील अपात्र होणार। इतर सरकारी योजनेद्वारे 1,500 रुपयांपेक्षा अधिक लाभ घेत असेल तरी देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेवरून महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक महत्त्वाचे भाष्य केले आहे। ते म्हणाले की ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि महिलांना 2,100 रुपयांचा हप्ता देखील आम्ही देणार आहोत। आता योजनेला लागणाऱ्या बजेटविषयीचा आम्ही विचार करू आणि शेवटी जे आपले सगळे आर्थिक सोर्सेस आहेत ते सगळे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच लवकरात लवकर हप्ता वाढ करण्यात येईल। जी आश्वासने आमच्या सरकारने दिली होती ती आम्ही नक्कीच पूर्ण करणार आहोत। मात्र त्याकरिता ज्या व्यवस्था लागणार आहेत त्या व्यवस्था आम्ही सर्वप्रथम करू। योजनेचे जे निकष आपण ठरवलेले आहेत त्या निकषांबाहेर ज्या महिला आढळल्या किंवा असे आढळून आले की चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरण्यात आलाय तर अशा महिलांना आणि त्यांच्या अर्जांना योजनेतून बाद केल्या जाणार। मात्र सरसकट अर्जांची छाननी होणार नाही इतके देखील स्पष्टपणे सांगतो। देवेंद्र फडणवीसांपाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील म्हणाले की एक गोष्ट आम्ही कधीच विसरणार नाही की लाडक्या बहिणींमुळेच आम्ही आज सत्तेत आलो आहे आणि ही शेवटी वस्तुस्थिती आहे। तेव्हा लाडक्या बहिणींवर कुठलाच अन्याय होणार नाही याची मी शाश्वती देतो।
मित्रांनो, सध्याच्या घडीला खरं तर लाडक्या बहिणींना 2100 रुपयांच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. पण मित्रांनो, ज्या महिलांनी नियमाच्या बाहेर जाऊन फॉर्म भरले त्या नक्कीच अडचणीत येणार आहे यात शंका नाही. अशा महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून दूर व्हावे लागेल. मित्रांनो, ह्या होत्या लाडकी बहीण योजनेविषयीच्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असणार. तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.